विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला काहींचा विरोध आहे। जिजाई बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी सध्या सुरू आहेत आणि अर्ज भरायला अवघे काही तास शिल्लक असताना या घडामोडी सध्या सुरू आहेत। अधिकृत उमेदवारांची घोषणा अद्याप झालेली नाहीये। दिलीप वळसे पाटील असा एनसीपीचे जिल्ह्यामधील सर्व आमदार जिजाईवर सध्या दाखल झालेले आहेत। जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत सध्या बैठक सुरू आहे। विक्रम काकडे यांच्या उमेदवारीला एनसीपी मधून विरोध आहे अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली आहे, मात्र त्या ठिकाणी विक्रम काकडे यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब होईल अशी माहिती समोर आली असतानाच आता त्यांच्या नावाला विरोध असल्याची माहिती समोर आली आहे। नाराज असल्याचं दिसतंय। नाराज नाही, उमेदवार फिक्स झाले का? बैठक सोडून ऐका ना, उमेदवार फिक्स झाले का? तुमची तयारीसाठी पार्टी उमेदवार फिक्स झाले का? त्यांना उशीर होतोय, वेळ निघून जाते, अजून उमेदवार ठरलेला नाही। तुम्ही शहराध्यक्ष एक मिनिट बोलतात काय नेमकं पक्षश्रेष्ठी व्यवस्थित निर्णय घेणार आहे। मी पार्टी ऑफिसला चाललेलो आहे पुढची तयारीसाठी। काकडेंच्या नावाला विरोध होतोय। पक्षातील जुने पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला मिळेल। काळजी करू नाही। त्याच वेळी जर आपण बघितलं तर त्यांनी दादांसोबत पक्ष विभागल्यानंतर सुद्धा पक्ष प्रवेश पण झालेला नाहीये, पक्षाचं सदस्य पण नाहीयेत अजून ते। काय म्हणणं कुणाला संधी मिळेल? ऐका, मी पार्टी ऑफिसला पुढची तयारी करायला चाललेलो आहे। नाही 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 एक 10 मिनिटात तुम्हाला कळेल। आता प्रवेश होणार आहे त्यांचा, आता ते पक्षाबरोबर येणार आहेत। प्रवेश होईल आता ते आमच्या पक्षाबरोबर राहतील। पण निष्ठावंतांना डावललं जाते का? तुमचं नाव होतं, तुम्ही इच्छुक होता। या ठिकाणी आपण पाहतोय, खरं तर अर्ज भरण्यासाठी काही अवधी राहिलेला आहे आणि पुण्यातील जिजाई बंगल्यावर जर बघितलं तर राष्ट्रवादीचे आजी माजी आमदार जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत, मात्र अजून निर्णय झालेला नाही आहे। या ठिकाणी जे माजी आमदार जे आहेत ते सांगतात की पुढील नियोजनासाठी मी पुढं चाललेलो आहे, मात्र आता या ठिकाणी जर बघितलं तर काही तास राहिलेले आहेत आणि अजूनही उमेदवाराचं नाव जे आहे ते अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळं राष्ट्रवादीतील अंतर्गत नाराजी आहे ते आता या ठिकाणी सुरू असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। खरं तर पक्षातील एक निष्ठावंत उमेदवारालाच या ठिकाणी संधी मिळावी अशी मागणी जी आहे ते जुन्या अजित पवार यांच्या नेत्यांनी केलेली आहे आणि जो आयात केलेला आहे उमेदवार त्याला कुठंतरी विरोध होत असल्याचं जी चर्चा आहे ते आता सूत्रांनी दिलेली आपल्याला कळते। खरं तर विक्रम काकडे यांच्या नावाला आता या ठिकाणी विरोध होत असल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे आणि आपण या ठिकाणी थेट दृश्य पाहतोय की जो जिजाई बंगला आहे, या जिजाई बंगल्यामध्ये या ठिकाणी आता जिल्ह्यातील जे आमदार आहेत ते सगळे आमदार जे आहेत ते या ठिकाणी त्यांची बैठक जी आहे ते सुरू आहे आणि बैठकीला संजय काकडे, विक्रम काकडे, त्याचबरोबर सुनेत्रा पवार, माजी आजी आमदार असे सगळ्यांची या ठिकाणी बैठक जी आहे ते सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। तर सध्या बैठक सुरू आहे। जिजाई बंगल्यावर मोठ्या घडामोडी घडतायत। अर्ज भरायला अवघे 3.5 तास शिल्लक असताना या नाट्यमय घडामोडी घडतायत आणि त्यामुळे आता पुण्यामधून राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।